मनी मानसी प्राध्यापक तुकाराम पाटील यांच्या काही निवडक चारोळ्या. विस्तवावरून चालताना धगीकडे लक्ष द्यायचं नसतं, दुःख भोगतानाही वेदनांचं भक्ष व्हायचं नसतं. पुस्तक आहे 16 ऑगस्ट 1996. वाचकांसाठी तुम्ही बळ दिलं, तुम्हा सर्वांनाच सविनय. प्रस्तावना केली आहे प्राध्यापक डॉक्टर रत्नाकर बापूराव मंचरकर, अरुणा ढेरे आणि प्राध्यापक डॉक्टर आनंद घाटुगडे यांची. ऐकूयात चारोळ्या. शेवटच्या वळणावरचं तुझं घर मला बिचारं एकटं वाटतं. एकलकोंडेपणातच म्हणे त्याचं त्याला अवसान भेटतं. चंद्र सूर्यातला फरक कोणालाही सहज कळेल. प्रभेचं पाहून तेज अंधारच दूर पळेल. रानभर विखुरलेल्या पाऊलखुणा जमवणं आता जड जाईल. विसरून त्यांना जगायचं तर जगणंसुद्धा बदसूर होईल. आता मरगळ आडगळ वाटावी. चैतन्याची पाऊल वाट कर्तव्याला भेटावी. आहे त्यात मी खुश आहे. तूही खुशीत जगायला शिक. जगाच्या भरल्या बाजारात तुझ्या सुखासाठी मला विक. माझे सगळेच आडाखे आताशी चुकीचे ठरतात. कळतं पण वळत नाही. आठवणीच ब्लॅकमेल करतात. बरं झालं येणारं वारं तुझ्या गावावरून आलं. माझ्या अंगावरून जाताना त्यानं मलाच वाहून नेलं. दीपस्तंभ बनून माझा तू सतत समोर राहा. माझ्या प्रत्येक कामाची मगच उंची मोजून पहा. मनातलं गुपित एक तुझे म्हणून जपून ठेव. जगण्यासाठी तुझे असे वेगळे विश्व राखून ठेव. माझे माझे म्हणून सारे अविरत करत झिजत जातो. सगळेच आवाक्यातून सुटल्यावर जगूनसुद्धा मरत जातो. मी एकटा असताना मला तुझी सोबत लागते. माझे उरले सुरले आयुष्य तेवढ्यावरच तरुण निघते. भरून आलेलं आभाळ बरसून मोकळं होतं. माणसानं त्याच्याकडूनही मोकळं होणं शिकायचं असतं. विश्वास बाजारात मिळाला तर जीवाच्या मोलानं घ्यावं म्हणतो. चौकस सतर्क राहून सुद्धा अविश्वास तेवढा पदरात पडतो.